परभणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसलाय। बाबाजानी दुर्राणींनी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। शिंदेंची सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही असा आरोप करत दुर्राणींनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, किती महत्त्वाचा हा निर्णय आहे, याच्यामुळे काय राजकीय परिणाम किंवा कशी गणितं बदलू शकतात? आपण जर पाहिलं तर बाबाजानी दुर्राणी हे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर त्यांनी हा निर्णय जो घेतलेला त्याच्यामुळे अजित पवारांना नक्कीच त्या विधानसभा क्षेत्रात जे ते खिंडार पडलेलं पाहायला मिळतं। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केलेला आहे तो म्हणजे की थेट अल्पसंख्याक मतांचं जे गणित अजित पवारांनी मागच्या अनेक दिवसांपासून बांधण्याचा प्रयत्न केला त्याला एक खिंडार पडलेला आपल्याला पाहायला मिळतं। कारण की बाबाजानी दुर्राणी यांनी असंच म्हटलंय की जातीवादी पक्षासोबत काम करणं अवघड होते आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा किंवा मग भाजपच्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ बसताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय मी तो घेत आहे। पण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाबाजानी दुर्राणी हे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत आणि ते पुढून पाटारी या विधानसभा क्षेत्रातून जे ते स्वतः विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा उतरण्याची शक्यता आहे।